तर मैत्रिणींनो चला सकाळी सकाळी आपले सगळे कामं आवरून झाले रोजच्यासारखे. इकडे चहा ठेवला आहे आणि मला तर असं वाटतंय मी महिनाक्ष झालं भाजीच करीना झाली घरामध्ये चांगली व्यवस्थित. उठपळ रोज उठलं का दुकान झालं का घर झालं, स्वयंपाकसुद्धा व्यवस्थित करणं होईना झालं आहे मैत्रिणींनो एवढ्यामध्ये. तर मग म्हटलं आज चला खारं वांगं करू छान. तर आता हे भाजीपाला इथं ना रात्री आपण आणलेला होता तर ते भाजीपाला तसाच ठेवून दिला का झाकून पाकून बी ठेवलं ना. तर मी फ्रीज वापरत नाही, फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवत नाही मैत्रिणींनो. असाच मी टोकरीमध्ये भाजीपाला त्याच्यावर ओला कपडा पाण्याचा करून टाकीत राहते. आजकाल कसं सगळं हानिकारक तर शरीराला सगळं हानिकारकच होऊन जाते. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आपण मस्त छान खारं वांगं बनवू. आता खाऱ्या वांग्याची रेसिपी पूर्ण दाखवली नाही, पण मग खारं वांगं बनवू. मस्त ताजे वांगे आणलेले फ्रेश आणि ताजे वांगे केले खूप चांगली भाजी होती मैत्रिणींनो. तर हे असे कामं राहतात आपले सकाळ ते संध्याकाळपर्यंत. चपात्या करून घेऊ आणि स्वयंपाक करू आणि दुकानात जाऊ मैत्रिणींनो. खूप उशीर झाला आज सकाळपासून, तेच नुसतं काय टाईमपास झाला, काही कुठले कामं झाले नाही काही नाही. तर कामं तरी किती करणार आहे बघा. आता मी कामं एवढे करूनसुद्धा म्हणते कामं झाले नाही. आता हे इतकं ऊन तापायला लागलं. माल आलेला होता दीपकने जाऊन आणला होता. मग आता हे फ्रीजं खाली होते, जिरा सोडा संपलेला होता. हा नेपाळचा आहे राहणारा, पण आपल्या इथं भरपूर दिवसापासून राहतो. खूप चांगला आहे. आणि पहिली बार असं झालं की गिऱ्हाईकानं मला दिवाळीचं काहीतरी गिफ्ट दिलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. खूप आनंद झाला मला. हॅपी दिवाळी. आणि खूप चांगला आहे. आपल्याकडून त्याचा किराणा राहतो 8-8, 10-10 हजाराचा किराणा नेतो. त्याचा सीझन सुरू झाला तर 15-15 हजाराचा किराणा राहतो मैत्रिणींनो. पण खूप चांगला आहे तो बिचारा. हॅपी दिवाळी. तर मग घरी आले म्हणजे जेवण केले आम्ही, वैशू, मी, दीपकने. तर मैत्रिणींनो चला ठीक आहे मैत्रिणींनो. बघा 6:30 वाजले आता. स्वयंपाकाचा टाईम आहे. आता मला दुकानात जायचं आहे. ही चालली तिच्या नंदाला भेटायला, परत मळ्यात चालली तिची घरी. तर आता ती जाईन तिकडं आणि मी जाईन दुकानात थोडं 8 वाजूस तर. मग 8ला मी परत येईन स्वयंपाक करायला. मी येईन मग आता केव्हा यायचे तेव्हा येईन. केव्हा येणार आहे ग? 9 वाजता. 9 पर्यंत येऊन जाईल. मग तिकडंच राहील चालेल, सकाळी येईल डायरेक्ट. आमची आज पोवळणी नाही काही नाही. उद्या आता आम्ही उद्या ओवाळू मस्त छान, थोडंसं तयार बियार ओके. तर मग दुकानात आलो दोघी मायले की मग ती गेली तिकडं तिच्या घरी मैत्रिणींनो. मग मी दुकानात थांबले. मग ते आपलं फ्रीज राहिलं होतं अजून भरायचं राहिलेलं होतं. ते जिरा सोडा वगैरे अर्धवट सोडून गेले होते. आले होते 1ला दुकानात आणि गेले 3ला घरी. मग ते पहिलं परत एकदा फ्रीज भरून घेतलं. 2-4 बाटल्या लावल्या होत्या दुपारी. म्हटलं तोपर्यंत गिऱ्हाईक नाही वापस गेले पाहिजे. तर असं हिशोबाने माल लावा लागतं, सगळे कामं लावा लागतात. आता इथे पास्ता मसाला मी ठेवलेला होता. मग ते दीपकला सापडाना गेला. मग ते दीपकला हे पास्ता मसाला काढून दिला. आणि दुसरी गोष्ट कसं मैत्रिणींनो, सगळे कामं ना दुकानात किराणा दुकानात ना सगळे कामं वेळेवर करावं लागते. तर तेव्हा गिऱ्हाईकाला ना मग सगळी वस्तू वेळेवर भेटते. मग गिऱ्हाईक परत जात नाही. तर मग ही सगळी जिम्मेदारी माझ्याकडं राहते. आणि आमचे बाबा काय करते तर माल पडलेला जरी असला ना तर मग गिऱ्हाईकाला वापस लावून देते. तर मग मला गिऱ्हाईक सांगतं दुकानात गेल्या, मावशी हे नव्हतं का दुकानामध्ये ना. आता तर एवढ्यात ना माझा मैत्रिणींना वेळ खूप कमी झाला आहे. मी सकाळी 2 तास थांबते आणि संध्याकाळी 1-2 तास थांबते दुकानामध्ये. हे यूट्यूब चॅनलमुळं ना माझा खूप वेळ कमी होऊन गेला, म्हणजे खूपच. कारण इकडेच मला 2-2, 3-3 तास लागत तिथं व्हिडिओ चेक करायला, व्हिडिओ एडिट करायला. आणि मग त्याच्यामुळे ते 3 तास माझे दुकानातले कमी झाले. 3 आणि 4, 7 तास मी दुकानात थांबायची. तर आता ते कमी झाले. आता चला ठीक आहे मैत्रिणींना, असे कामं राहतात आपले. मग दीपकने माल आणलेला होता, मग ते फ्रीज भरून दिले. आणि मग पुन्हा त्याच्यानंतर घरी आले होते 3ला. मग जेवण वगैरे करून मग वैशू गेलेली होती तिकडं. मग तिचा मला फोन आला, म्हणे आई दुकानात आहे. म्हटलं हो. ते म्हणे मग मी स्वयंपाक घेऊन येते इकडं केलेला आहे भरपूर स्वयंपाक. मग ती घेऊन आली मैत्रिणींना डबा येताना. वैशू जे काय केलेलं होतं ना त्यांच्या घरी ती बी तिकडूनच जेवण करून आली. म्हणजे मी निघणारच होते स्वयंपाक करायला.
तर मैत्रिणींनो, दुकानातले कामं कसे राहते तर किराणा दुकानामध्ये खूप 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 म्हणजे बारीक निरीक सगळे कामं राहते तर सगळं डोक्यात ठेवावं लागतं. काही टायमाला नुकसानही होऊन जातं, ते नुकसान पण सहन करावं लागतं. आता आमच्या बाबाचं सांगते मी तुम्हाला. आमच्या बाबानं काय केलं होतं, एक जणाची दिवाळीमध्ये लिस्ट काढली होती. मी पण होते लिस्ट काढताना. मी म्हणलं काढा आता त्यांनी मी दुसरं काही कामं करायची तर त्याला म्हणलं तुम्ही आता स्पेशल लिस्ट काढायला लागा, कारण दिवाळीची होती. मग आता यांनी लिस्ट कशी काढली मी तुम्हाला सांगते. काय काढलं, ज्या किमती आता फेअर अँड लवली होती म्हणता तुमची, चहा पावडर तुमची मग आता 1 किलोची का अर्धा किलोची, फेअर अँड लवली सगळ्यात मोठी का छोटी, पॅराशूट तेल किंवा बजाज का ॲलोवेरा तेल, आता हे असे भरपूर तेलाचे पण प्रकार. तर मग आता गिऱ्हाईकाच्या प्रमाणात गिऱ्हाईकाला जे लागेल ते. मग आमच्या बाबाने काय केलं, चहा पावडर टाकली, कितीवाली टाकली ते तिथं लिस्टवर लिहिलं नाही. आता तेल कोणतं दिलं, ॲलोवेरा दिलं का बजाज दिलं ते पण लिहिलं नाही. आणि त्याच्यानंतर काय केलं, अजून फेअर अँड लवली, मोठी फेअर अँड लवली टाकली का छोटी टाकली ते पण लिहून घेतलेलं. आणि मी जेव्हा किराणा काढू लागले तेव्हा मी सांगितलं, म्हणलं ह्या म्हणजे ज्याच्या प्राईज आहे ना ते लिहून घ्या तिथं, ही एवढ्याची दिली तेवढ्याची दिली, म्हणजे मग आपल्याला जेव्हा बिलं करताना तेव्हा कळन. आता हे बिलं कशी खातेवाल्याची बिलं राहतात मैत्रिणींनो. आम्ही काय करायचं, दिवाळीमध्ये जेवढ्यांचे खाते होते ना तर त्यांचं काय करायचो, माल द्यायचो त्यांना आणि लिस्ट आमच्याकडं ठेवायचो काय दिलं आहे. आणि मग नंतर म्हटलं आता शांततेत निवांत आपण दिवाळी झाल्यावर बिलं करू आणि लिहून ठेवू. तर मग आता काल दुपारी थोडंसं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला गर्दी नव्हती. दीपकला म्हटलं धर भाऊ आता कोणाकोणाची बिलं राहिली करायची, बिलं कर, टोटल मार, कोणाचे किती झाले काय झाले आणि लिहून ठेव. मग म्हणून ती चिठ्ठी काढली, दीपकला दिली. तर मग दीपक म्हणे आई ह्याच्यावर तर काहीच लिहिलेलं नाही, किती वालं दिलं, कसं दिलं, काय दिलं. तर बघा आता तुम्ही, हे आमच्या बाबाचं असं काम राहते. आता माल दिल्यावर कोणता दिला कसा दिला ते लिहून ठेवावं लागतं. आपण मग जेव्हा बिल करायला घेतलं मग आपल्याला कळायला पाहिजे हे 500ची वस्तू दिली का 400ची वस्तू दिली. त्याच्या आधी 2-3 दिवसांनी काय झालं मैत्रिणींनो, मी तर ते सांगितलंच नाही व्हिडिओमध्ये. आमच्या बाबाने, मी पण होते, तर तूप दिलं एक जणाला, अमूलचं 1 किलोचं तूप, त्यांचं पण ते खातच आहे. आता मग त्यांनी सांगितलं, त्या बिचारीची काही चुकी नाही, ते म्हणे हे तूप घेऊन जातो आहे लिहून ठेवा. आता मग आमच्या बाबाला मी सांगितलं, म्हणलं ते तूप नेलं आहे म्हटलं एक जणानं 1 किलो अमूलचं, तर ते खात्यावर तिथं लिहून ठेवा. ते बाबाने आमच्या लिहिलंच नाही. जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मुलगा आला तूप घेऊन गेलेला, ते बिचारा किती चांगला बघा, तूप घेऊन गेला. आणि मग त्याने विचारलं, म्हणे मी रात्री तूप नेलं होतं अमूलचं, तुम्ही लिहून ठेवलं नाही का. तर त्यानं जर नसतं सांगितलं तर मग आज किती टोला बसला असता, किती नुकसान झालं असतं सांगा बरं मैत्रिणींनो. त्याच्या आधी बी भगर नेली, त्यानेच भगर नेली. आमच्या दीपकने काय केलं, लिहून ठेवलीच नाही. आणि मग तिथं पण ते नुकसान. तर असे दुकानात कामं राहते. तर मग दुकानात पण खूप बारीक निरीक सगळं लक्ष द्यावं लागतं मैत्रिणींनो. 1 रुपयापासून वस्तूचं, आता कसं आपले रोजचे गिऱ्हाईक राहते तर कोणी 5 रुपयाची वस्तू घेऊन जातं, तर ते तसं ना लिहून ठेवावं लागतं काही गोष्टी. नाही तर मग ते आता एवढं कोणाच्या लक्षात ठेवणार आहे सांगा बरं तुम्ही. ते असे दुकानातले कामं राहते. तर किराणा दुकानाचे कुठले कामं सोपे नाही, सगळे कामं अवघड आहे, पण ते सगळे कामं सोपे म्हणून करावं लागत येतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता वैशू गेलेली तिकडं येईन, आता कधी येते माहीत नाही. आता आम्ही बघू काय करायचं काय नाही आहे. तर असे काम आहे मैत्रिणींनो आपले सकाळ ते संध्याकाळपर्यंतचे. किराणा दुकानाकडं दुर्लक्ष पण झालेलं आहे, दुर्लक्ष करायला जमत नाही. सरा माल पडलेला आहे. आता दिवाळीमुळं माल लावायला जमलं नाही. मग आता हे माल लावून घ्यावा लागेल आपल्याला परिपूर्ण दुकानामध्ये. सगळा व्यवस्थित लावला का म्हणजे गिऱ्हाईकाला पटकन दिसतं की बाबा देताना. मी असते तर मी देते इकडून तिकडून सापडून का व्हायना मी गिऱ्हाईकाला देऊनच टाकते. पण ह्या दोघाला सापडत नाही आहे कुठली वस्तू लवकर. तर मग त्याच्यामुळे मग जावंच लागतं मला दुकानामध्ये. 1 तास का व्हायना, 2 तास का व्हायना, म्हणजे तर वस्तू कुठं कान्याकोपऱ्याला पडलेल्या राहतात, मग ते लावून द्यायच्या समोरासमोर. तर मैत्रिणींनो चला, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता हा व्हिडिओ आपण इथंच संपवू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.